शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय युतीचे मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय उमेदवार ज्यांना 20 तारखेला आमदार बनवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते गोपाळ शेट्टी साहेब, आपले लोकप्रिय उमेदवार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, प्रकाश दरेकर, व्यासपीठावरील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आरपीआय युतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि प्रचंड संख्येनं माननीय शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी, त्यांना आणि प्रकाशदादांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या बंधू भगिनी आणि मातांनो, रणधुमाळी सुरू आहे आणि या ठिकाणी निश्चितपणे या मागाठाणे विधानसभा क्षेत्रातनं शिंदे साहेब प्रचंड मताधिक्यानं प्रकाशदादा सुर्वे आमदार होतील हा विश्वास या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो। बांधवांनो आणि भगिनींनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूनं वातावरण आहे, कारण महाराष्ट्रातील जनता उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष आणि माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष यांची सरळ त्या ठिकाणी तुलना करते। आणि आपण बघाल, उद्धवजींची कारकीर्द संपूर्णपणे सरकारचा कारभार ठप्प होता। देवेंद्रजींच्या काळात मुख्यमंत्री म्हणून केलेल्या योजना, राबवलेले प्रकल्प स्थगिती देण्याचं काम उद्धवजींनी केलं। एक स्थगिती सरकार म्हणून स्वतःची ओळख त्यांनी त्या ठिकाणी केली। आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर प्रगती आणि गती देणारे सरकार त्या ठिकाणी आलं। हा फरक महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी पाहते। आणि म्हणून 3 महिन्यापूर्वी लोकसभेचा त्या ठिकाणी निकाल लागल्यानंतर थोडंसं वातावरण गढूळ होतं। महाविकास आघाडी थोड्या उड्या मारत होती, परंतु शिंदे साहेब, आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलीत आणि महाराष्ट्राचं सगळं वातावरण माझ्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी बदलून टाकलं। त्यानंतर हरियाणाची निवडणूक झाली आणि हरियाणा निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण वातावरण महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी निर्माण झालंय। अनेक विषय आहेत, अनेक योजना आहेत, अनेक कामं आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे। मी मुंबईच्या बाबतीत या ठिकाणी सांगेन, मागठाण्याच्या बाबतीत सांगेन की मुंबई महानगरपालिका 25 वर्ष उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होती। मुख्यमंत्री म्हणून सुद्धा ते काम करत होते, परंतु मुंबईचा विकास होत नव्हता, मुंबई हलत नव्हती। शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, मुंबईच्या मेट्रोनं गती घेतली, कोस्टल रोड त्या ठिकाणी झाले, हाऊसिंगचे प्रकल्प रखडलेले त्या ठिकाणी मार्गी लागले। अनेक मुंबईकरांच्या योजना संवेदनशील भावनेनं त्या ठिकाणी शिंदे साहेब आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मार्गी लागलेत। आणि म्हणून बांधवांनो, आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आहे। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये त्या ठिकाणी आपलं सरकार होतं, उद्या येणारं आपलं सरकार आहे।
त्याच्यामुळे हे दोन्ही सरकार ज्या पक्षाची आहेत ते महाराष्ट्राला ताकद देऊ शकतात, ते या मुंबईला ताकद देऊ शकतात, ते मागाठाण्याच्या विकासाला गती देऊ शकतात। म्हणून आपण या ठिकाणी महायुतीच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी प्रकाशदादा सुर्वे यांच्या मागे उभं राहिल्यास गतीनं त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचा विकास त्या ठिकाणी होऊ शकेल। बांधवांनो आणि भगिनींनो, मी एवढंच सांगेन, महायुतीचं सरकार आणायचं आहे। पहिलं शिंदे साहेब जरा इथे कन्फ्युजन होतं, मी त्या ठिकाणी इच्छुक होतो, त्याच्यामुळे काही कार्यकर्ते भाऊ काय म्हणतायत, माझ्या एका कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला फोन आला समोरच्या उमेदवाराचा, भाऊनी काय सांगितलं काय? भाऊनी काही सांगितलेलं नाही, भाऊ सांगतायत प्रकाश दादालाच आपण ताकदीनं त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे। कारण या ठिकाणी मी आमदार की तू आमदार यापेक्षा शिंदे साहेब फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा विडा उचललाय। या मुंबईकरांना त्या ठिकाणी चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून अशा वेळेला दादा असेल मी असेल ताकदीनं या मागाठाण्याचा विकास करू आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बसेल आणि त्या ठिकाणी आमचे शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल आणि जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं मुंबईचं शहर शिंदे साहेब आपल्या नेतृत्वाखाली होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण साऱ्या जणांनी शिंदे साहेबांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी केली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि दादा आपण प्रचंड मताने विजयी व्हा अशा प्रकारची मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।